नमस्कार. माझं नाव शुभांगी पाटील आणि आज आपण जाणून घेणार आहोत ऑरा म्हणजे काय? तर आपलं जसं शरीर आहे, तसं आपल्या शरीराबाहेर पण आपल्या शरीराची एक आभामंडल आहे. म्हणजे काय? तर शरीराबाहेरचं शरीर असं म्हणायला हरकत नाही. आता ऑरा काय असतो? तर समजून घ्या आपण काही पिक्चर्स किंवा फोटोज बघितले. आपण देवी देवतांचे फोटो जर पाहिले तर त्याच्या पाठीमागे एक प्रकाशाचं वलय म्हणजे एक पांढरं वलय दिसत असतं. तर तशा पद्धतीचं वलय आपल्या प्रत्येकाच्या भोवती असतं. ते कसं पाहायचं हे सुद्धा आपण सांगणार आहोत. तर हे जे वलय आहे यामध्ये आपल्या शरीराला होणारे आजार आणि आपल्याला होणारे त्रास हे 100% दिसत असतात. आता आपले जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तसंच आपला ऑरा हा म्हणजे आपले 5 कोश आहेत. जसं आपली मेटल बॉडी आहे तशी 5 कोश जे आहेत ते अन्नमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याकडं बाहेरून येते, एखादी निगेटिव्ह एनर्जी असेल, एखादा त्रास असेल, एखादा आजार असेल, तर सर्वात प्रथम तो आपल्या ऑरामध्ये येतो. असं म्हटलं जातं की एखाद्याचा ऑरा वीक आहे किंवा एखादा माणूस आला आणि त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, खूप आनंदी वाटतं किंवा एखाद्या व्यक्तीला बघून तो खूप कॉन्फिडन्स आहे, खूप छान वाटतंय. याचा अर्थ त्याचा ऑरा स्ट्राँग आहे. मग तो ऑरा म्हणजे काय? तर आपल्या शरीराच्या बाहेरचं एक जे कोश आहे किंवा एक आपलं स्वतःचंच एक वायुमंडल आहे. त्याला ऑरा म्हणता येईल. आता हा ऑरा काय असतो? किती असतो? तर साधारणतः 1 मीटरपासून अगदी 8 मीटरपर्यंत हा ऑरा मोठा असतो. हे डिपेंड आहे की ते व्यक्तिमत्व कसं आहे. तो कोणत्या मनस्थितीतून जातोय, कोणत्या आजारातून जातोय, कुठली कृत्य म्हणजे सध्या त्याचं कशा पद्धतीचं बिहेवियर आहे, याच्यावरती त्याचा ऑरा हा 100% डिपेंड असतो. आता समजून घ्या ऑरा सर्वसामान्य माणसाला एक मी उदाहरण देते. जेव्हा आपण एखाद्या छोट्याशा जागेतून जातो, एखादा जिना आहे, एखादा अरुंद जागा आहे आणि तिथून 2 व्यक्ती पास होणार आहेत. तेव्हा आपण काय करतो, सहज 2 व्यक्ती जातील एवढी जागा असते तिथं. पण आपण त्याला जागा देतो. का देतो? कारण आपल्या शरीराबाहेरचा जो ऑरा आहे, तो एकमेकांना छेदू नये, तो टच होऊ नये, असं जेव्हा वाटतं, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला जागा देतो. का? तर आपला ऑरा आहे आणि तो समोरच्याला मॅच नाही करत आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला आपण अशा गोष्टी करतो. समजून घ्या 2 व्यक्तींच्या मधलं अंतर, 2 व्यक्ती जेव्हा एकत्र बसलेल्या असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या असणाऱ्या जवळचे नातेसंबंधातले व्यक्ती असेल, आपले मित्र-मैत्रिणी असतील, तर ते किती जवळ आपल्या बसतायत हे डिपेंड आहे, की त्या व्यक्तीशी आपला ऑरा मॅच होतोय ना. अगदी काही लोकांच्या आपण 1 फुटाच्या आतल्या अंतरामध्ये अगदी जवळ बसतो. काही लोकांच्या अगदी आपण 2 फुटाच्या बाहेर जास्त अंतर ठेवून बसतो. का? कारण त्या व्यक्तीशी आपले तेवढे ऑरा मॅच होत नाहीये. म्हणजे काय? तर आपले जे विचार आहेत, आपलं जे लाईफस्टाईल आहे, ते मॅच होत नसतं. आता हा ऑरा आपला बिघडतो कसा? तर याची बरीचशी कारणं आहेत. आपल्याला जर ऑरा वीक असेल, तर वेगवेगळे आजार होतात किंवा निगेटिव्ह एनर्जीज किंवा आपण म्हणतो ना, एखाद्याला बाहेरचं लागलं. काही लोकं म्हणतात, "हां, मी कुठेही जाऊ दे, मला काही लागत नाही." ते का? तर त्यांचा ऑरा स्ट्राँग असतो आणि ज्या व्यक्तीचा ऑरा वीक आहे, म्हणजे एखादं व्यक्तिमत्व भित्र आहे किंवा त्याचा कॉन्फिडन्स कमी आहे, अशा व्यक्तींना अशा निगेटिव्ह एनर्जीज एखाद्या वाईट ठिकाणी गेलं, एखाद्या अ, चुकीच्या जागेवरती गेलो, एखादं ॲक्सिडेंट होण्याचं जे ठिकाण आहे आणि तिथं गेलो, तर त्याला काहीतरी पाठीमागे आलंय असं म्हणतो आणि काही लोकं म्हणतात, "आम्ही स्मशानात गेलो तर आम्हाला होत नाही." याचं रिझन आहे त्या व्यक्तीचा ऑरा स्ट्राँग असतो. आता हा ऑरा कसा प्रोटेक्ट केला जातो? तर अध्यात्मातली काही लोकं आहेत, जी बसताना म्हणजे नामस्मरणाला बसताना, साधनेला बसताना आसनावरती बसतात. तर ते आसन सिद्ध केलेलं असतं किंवा काही लोकं भस्माचं रिंगण घालतात. भस्म आणि कापराचं रिंगण घेतात. ते कशासाठी घेतात? तर आपल्या ऑराच्या आत म्हणजे आपल्या वलयाच्या आतमध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी किंवा चुकीची एनर्जी प्रविष्ट होऊ नये आणि आपली एनर्जी म्हणजे जे काही आपण साधना करतो ती बाहेर जाऊ नये. हा उद्देश असतो त्या जे रिंगण घालणं किंवा भस्म घेणं, आसन सिद्ध करणं याचं.
किंवा काही लोक गळ्यामध्ये सिद्ध करून ग्रहणावरती दोरे वगैरे घालतात, कोणी रुद्राक्ष सिद्ध करून घालतं, कोणी एखादा ताईत तुम्हाला सिद्ध करून दिला जातो. तर हे काय करतं, तर तुमचा ऑरा प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्ही एकदम पूरक गोष्टी आहेत. समजून घ्या, लहान मुलांना नजर लागते किंवा आपल्यालाही वाटतं की कधी कधी एखाद्या कार्यक्रमातून आलोय, म्हणजे आज आपण थकण्यासारखं काहीच केलं नाही, पण मला कंटाळा का आलाय, माझं डोकं का दुखतंय, मला अस्वस्थ का वाटायला लागलं. तर याचं कारण आहे आपल्या ऑरामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते. समजा काही लोक आपल्यापासून जेलस होत असतात किंवा ईर्ष्या हा खूप वाईट गुण आहे माणसामध्ये. जेव्हा आपण छान पद्धतीनं तयार होतोय किंवा आपली प्रगती होतीये किंवा आपण आनंदात आहोत, तर या गोष्टी सुद्धा एखाद्याच्या नजरेला पाहवत नाहीत आणि त्यातून जो निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनात येतात, म्हणजे नकारात्मक विचार आपल्या साठी त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि ते थेट आपल्याकडे ट्रान्सफर होत असतात. म्हणजे आपण जसं आपल्यामधून साधनेतून चांगली एनर्जी घेतो, एखाद्या पॉझिटिव्ह ठिकाणी गेल्यावर आपल्याला आनंदी वाटतं, तसंच एखाद्या चुकीच्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला दुःखी असल्यासारखं, अपसेट असल्यासारखं, डाऊन असल्यासारखं वाटायला लागतं. त्याचं रिझन आहे आपला ऑरा वीक व्हायला लागतो. कधी कधी बघा, आपण खूप छान चांगल्या मूडमध्ये असतो, एखादी व्यक्ती येते आपल्या शेजारी बसते आणि काही थोडंसं बोलणं होतं, निघून जाते. त्याच्यानंतर आपल्याला थोडं आळस आल्यासारखं, थकल्यासारखं किंवा उत्साह नाही आहे असं जाणवायला लागतं. ते का होतं? कारण तुमची एनर्जी तो व्यक्ती खेचून घेत असतो आणि त्याची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑरामध्ये ट्रान्सफर होत असतं. याच्यासाठी ऑरा प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे. तर आपल्या संस्कृतीनुसार बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण, काही लोक अंधश्रद्धाही मानतात. आता मिठानं नजर काढली जाते. नजर काढणं म्हणजे काय आहे? तर ते मीठ घेतात लोक अँटी क्लॉकवाईज, म्हणजे विरुद्ध दिशेनं ते उतरतात आणि पाण्यामध्ये वगैरे टाकलं जातं. तर मिठामध्ये एक गुणधर्म आहे की नकारात्मकता जी आहे ती शोषून घेण्याचा गुण जो आहे तो मिठामध्ये आहे. आणि ज्या वेळेला ते मीठ वगैरे घेतलं जातं आणि असं आपल्यावरून नाही का उतरलं जातं, त्यावेळेला आपल्या ऑरामधली अशुद्धी खेचून घेतं आणि ते पाण्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे काय? तर मीठ हे आपला ऑरा शुद्ध करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जर आपल्याला असं काही जाणवत असेल तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मोठं जे जाड मीठ आहे, खडे मीठ ज्याला म्हणतो, ते अंघोळीच्या पाण्यामध्ये घेऊ शकतो किंवा पाण्याच्या एखाद्या बकेटमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये दोन्ही पाय सोडून बसायचं आणि फील करायचं की माझा ऑरा, माझ्यामध्ये आलेली अशुद्धी, माझ्यामध्ये आलेले नकारात्मक विचार जे काही माझ्याकडून असतील किंवा इतरांकडनं माझ्यापर्यंत आलेले आहेत, ते त्या पाण्यामधून निघून चाललेत माझ्या पायावाटेत. ते सगळं स्वच्छ होतंय, क्लीन होतंय आणि हे केल्यानंतर तुम्हाला नक्की शांत झोप लागेल किंवा मनाला शांतता मिळेल. समजून घ्या, आपल्याकडे आलेले जे आजार, नकारात्मक विचार हे कुठल्यातरी ट्रान्सफर केलेल्या विचारांमधून येतो. समजून घ्या की एक व्यक्ती आहे जो खूप खंबीर मनाचा आहे, जो स्वतःचे निर्णय अगदी ठामपणे घेतो किंवा सहजासहजी निर्णय म्हणजे काय म्हणतात ना, बदलत नाही. तर अशा व्यक्तीचा जो ऑरा असतो ना, तो खूप स्ट्रॉंग असतो आणि इनडायरेक्टली त्याच्या विचारांच्या प्रभावाखाली आपण येत असतो. काय येतो? एखादा व्यक्ती असतो जो 10-20 लोकांना सहज कंट्रोल करतो. तो अगदी काय म्हणतात ना, लीडर असल्यासारखं प्रत्येकाला गाईड करतो की तू हे काम कर, तू हे काम कर आणि आपण त्या पद्धतीनं चालायला लागतो. त्याचं रिझन आहे की त्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे. आणि एखादी व्यक्ती कितीही ओरडू दे, कितीही सांगू दे, त्याचं कोणीच ऐकत नाही. त्याचं रिझन आहे की त्याचा ऑरा वीक असतो. तर आपण हे ऑरा आपला जो स्ट्रॉंग केला, म्हणजे पहिल्यांदा तर त्याची निगेटिव्हिटी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जो मिठाचा प्रयोग सांगितला आपण तो करत राहा. त्याच्यानंतर मेडिटेशन करणं किंवा आपण अंघोळ करताना सुद्धा मनामध्ये हा भाव आणा, जसं आपण शरीर शुद्ध करतोय तसं आपण आपल्या आयुष्यात आलेले नकारात्मक विचार, नको असलेल्या गोष्टी, त्रास, त्यासुद्धा आपण रोज क्लीन करतोय आणि त्यासाठी मेडिटेशन करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यासाठी 7 चक्रांचं मेडिटेशन आहे, रेकी हिलिंग आहे. आपण अग्निहोत्र वगैरे बऱ्याच घरांमध्ये केला जातो. तर अग्निहोत्र काय करतं? तर अशाच पद्धतीने आपल्या घराचं जे वायुमंडल आहे, जसं जो आपला ऑरा आहे, जसं आपला आभा आहे, तसं आपल्या घराचा पण ऑरा असतो. तर तो शुद्ध करण्यासाठी होम, हवन, धूप, दीप दाखवणं, कापूर घरामध्ये जाळणं, अशा गोष्टी आपण करत असतो. तर अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी आपण अशा पद्धतीनं अजून काही व्हिडिओजच्या माध्यमातून भेटूया
आणि तुम्हाला अशा कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.